मुलांनो पहा, आता प्रश्नामध्ये असं सांगितलंय, या ज्या गाड्या आहेत त्या एका दिशेने चालल्यात. मुलांनो लक्षात ठेवायचं, जर त्या गाड्या एकाच दिशेने जात असतील तर आपल्याला जो वेग घ्यायचा असतो मुलांनो, तो वेग म्हणजे त्या दोन वेगांची काय करायची असते, वजाबाकी करायची असते. काय करायची मुलांनो, दोन वेगांची वजाबाकी करायची. आणि ज्यावेळेस तुम्हाला असं म्हटलं जाईल की त्या गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत आहेत, त्यावेळेस आपल्याला वेगांची बेरीज करायची असते. ठीक आहे, तर आपल्याला फॉर्म्युला आहे वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग आणि गुणिले किती मुलांनो, 18/5 आपल्याला घ्यायचंय. तर पहा मुलांनो, मग आता अंतर म्हणजे काय करायचं, ज्या दोन रेल्वेची तुम्हाला लांबी दिलेली आहे त्याची बेरीज करून घ्यायची मुलांनो. 200 अधिक दुसरी आहे 240 आणि त्याला भागिले तिचे दोन वेग आहेत, एकाच दिशेने चालल्यात म्हणून त्यांची वजाबाकी करा मुलांनो. मग 144 आणि 108 यांची वजाबाकी करूया मुलांनो. ही वजाबाकी किती येणार आहे मुलांनो, 36. 144 आणि किती 108 यांची वजाबाकी आहे 36 आणि त्याला गुणिले मुलांनो 18/5. बरोबर. मग 200 आणि 240 मुलांनो 440 होतात, त्याला भागिले 36 आणि गुणिले 18/5. तर 18 एक 18, 18 दुने 36 म्हणजेच 440, त्याला भागिले 5 आणि 2चा गुणाकार मुलांनो 5 दुने 10, शून्याला शून्य कॅन्सल, 44 भागिले 1 म्हणजे फक्त 44. तर अशा प्रकारे 44 सेकंदामध्ये एक गाडी दुसऱ्या गाडीस काय करणार आहे, ओलांडणार आहे.